नमस्कार, वेलकम टू मयुरिका रेसिपीज. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण भोपळ्यापासनं आणि ज्वारीच्या पिठापासून एक खूप मजेदार नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे एक मध्यम आकाराचा भोपळा घेतला आहे. त्याचा वापर करण्याआधी एक स्लाईस आपण कापून केव्हाही खाऊन बघायची आहे. भोपळा कधी कडवट लागला तर तो खाऊ नका, तो तुम्हाला विषबाधा करेल. त्यामुळे नेहमी ही काळजी तुम्ही भोपळ्याची रेसिपी करताना घ्या. आपण अर्धा भोपळा काढून घेतलेला आहे. साधारणपणे पाव किलो वजनाचा भोपळा आपण इथं घेत आहोत. याला आपण व्यवस्थित पील करून घेतलेला आहे. पील केलेला म्हणजे साल काढून घेतलेला भोपळा आपण किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे. बघू शकतात इथं आपण हा भोपळा सगळा किसून घेतलेला आहे. एकदम फ्रेश आणि कोवळा असा भोपळा आपल्याला मिळाला आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण किसलेला सगळा भोपळा घालायचा. त्यामध्ये आता आपण 2 वाट्या ज्वारीचं पीठ घालायचं आहे. हो, अगदी आपण भाकरीसाठी दळून ठेवलेलं असतं तेच पीठ इथे घालायचं आहे. आणि यामध्ये वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम हे ज्वारीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे. त्यात आपण 50 ग्रॅम डाळीचं पीठसुद्धा घालायचं आहे. हे सगळं कोरडं छान मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही पीठं मिळून आपले पाव किलो झालेले आहेत आणि भोपळासुद्धा आपण पाव किलो घेतलेला आहे. आता लगेचच एका मिक्सरच्या भांड्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. एक 7-8 पालकाची पानं आपण त्यामध्ये घातली आहेत आणि भरपूर सारा कोथिंबीर घालायचं आहे. यामध्ये आता आपण एक वाटीभर दही घालत आहोत आणि हे सगळं मिक्सरला एकदम मस्त फाईन फिरून घ्यायचं. दही घालताना आपण मध्यम आंबट असं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण याची एक फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, पालकाचा मस्त हिरवागार रंग आलेला आहे. आता आपण मिक्स केलेल्या बाउलमध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे आणि जिरा पावडर घालून 2-3 चमचे तेल त्यामध्ये आपण घालत आहोत. ह्यामध्ये आता आपण दह्यासोबत मिक्सरला वाटून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आहे आणि हे सगळं छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे सगळं छान मिक्स करून घेतोय. तोपर्यंत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि तुमच्या मित्राप्तेष्टांमध्ये शेअर सुद्धा जरूर करा. आपण सगळं मिश्रण मिक्स करताना याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडी काळजी घ्यायची आहे. कारण यामध्ये आपण भोपळा घातला आहे, त्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश होता आणि मिक्सरला आपण जे वाटण फिरवलं आहे त्यामध्ये 1 वाटी दही घातलं होतं. त्यामुळे ते सुद्धा बऱ्यापैकी लिक्विड फॉर्ममध्ये होतं. हे सगळं आपण अगोदर मिक्स करायचं आहे आणि वाटलं तर मग थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला कन्सिस्टन्सी याची पोरिंग कन्सिस्टन्सीच्या थोडी अलीकडचं घट्टसरपणा याला असला पाहिजे इतकं आपण त्याला घट्ट ठेवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला खूप छान फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालत आहोत आणि तो सोडा घातल्यानंतर आपण याला चमच्याच्या सहाय्याने पुन्हा मस्तपैकी फेटून घ्यायचा. सोडा घातल्यानंतर हा बॅटरशी रिॲक्ट होतो आणि यामध्ये एरेशन होतं आणि त्यामुळे हा मस्तपैकी असा फ्लपी होतो. आताच तुम्ही बघू शकता हा थोडा राईस झालेला दिसतो. आता आपण ऑलरेडी तेल लावून घेतलेला एका प्लेटमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि तिला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि मग सेट झाल्यानंतर ही प्लेट आपण मस्तपैकी स्टीम करून घेणार आहोत. साधारणपणे 15 मिनिटं या स्टीम करायला आपल्याला लागलेले आहे. तुम्ही बघू शकतात आपली स्टीम झालेली प्लेट अतिशय मजेदार अशी फ्लपी दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचं टेक्स्चर, याचा स्पॉन्ज, याचं फ्लपीनेस आपण सगळं बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी एक कंप्लीट नाश्ता आहे. यामध्ये ज्वारीच्या पिठामुळे एक फायबरचा मोठा कंटेंट आहे. यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भोपळा, पालक आणि कोथिंबीरीचं एक मजेदार कॉम्बिनेशन आहे. मॅजिकल कॉम्बिनेशनचा आपण हा आजचा नाश्ता तयार केलेला आहे. यामध्ये भोपळ्याचं प्रमाण आपण पिठाच्या समप्रमाणात ठेवलेलं आहे. त्यामुळे हा पचायला अगदी हलका आहे, पण न्यूट्रिशन वाईज हा तेवढाच पॉवरफुल आहे. स्टीम करून घेतलेली प्लेट थोडीशी थंड झाल्यावरती आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये उपडी करून घेतलेली आहे आणि सुरीच्या साहाय्याने आपण तिला अशा पद्धतीने कट मारून घेत आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय स्पॉन्जी, जाळीदार असा आपला हा बेस तयार झालेला आहे. याला आपण कट करून घेत आहोत उभ्या आडव्या चिरा मारून. बघू शकतात अतिशय पोरस असा आपला हा बेस तयार झालेला आहे आणि यामध्ये भोपळ्याचे थ्रेड सुद्धा तुम्ही बघू शकता. आपण याला हलकासा थंड झाल्यावरच कट करत आहोत. जरी तुम्हाला यातनं निघताना वाफ दिसत असेल तरी, कारण यामध्ये घातलेल्या ज्वारीच्या पिठामधून ज्या पद्धतीने मॉइश्चर हळूहळू कमी होईल तसं तसं ते जास्त स्पॉन्जी आणि मग कट करायला पण सोपं होईल. आता आपण एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये भरपूर सारा मोहरी घालायचं आहे. मोहरीनंतर त्यामध्ये तेवढेच तीळ पण घालायचे आहेत, पांढरे तीळ. त्यामध्ये ताज्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. आपण त्या मुद्दामहून लाल कलरच्या घालत आहोत आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. हा सगळा तडका आपण आता ह्या बेसवरती घालणार आहोत. हा सगळा एक्स्ट्राचा टच आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या ह्या नाश्त्याला कुठल्याही तडक्याची गरज नाही बरं का, कारण त्यामध्ये आपण ऑलरेडी लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, दही याचं मस्तपैकी कॉम्बिनेशन त्या आतमध्ये त्या बॅटरमध्ये घातलेलं आहे. त्यामुळे त्याला एक स्वतःचा अंगीभूत एक मजेदार स्वाद आहे. हो, पालक आणि भोपळा सुद्धा आहेत की सोबत, हरकत नाही. दोन्ही पर्याय आपण तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. तडका
घालून सुद्धा आणि बिना तडक्याचं सुद्धा तुम्हाला तुमचा चॉईस जो आवडेल तुम्ही तो घेऊ शकता. सोबत हे सुद्धा बघूया, मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि ही लाल मिरची, अतिशय टेम्पटिंग असं कॉम्बिनेशन हे सुद्धा आहे बरं. चॉईस इज ऑल युअर्स. आणि आता यासोबत आपण एक बेसिकसी चटणी तयार करून घेतलेली आहे. कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे. याच्यासोबत तुम्हाला खायचं असेल तर सॉस किंवा दही किंवा एखादं गरमागरम सूप सुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आशा करतो ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असेल. तुमच्या मित्र आप्तेष्टांमध्ये सुद्धा शेअर नक्की करा बरं का. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मयुरिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.